जे व्रत करायला सांगितलं नाही ते आपण व्रत करत बसलो. तुम्ही खरं सांगा बरं महाराज, कोणी 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 सांगितलं तुम्हाला जिथं नाही तिथं जायला? एक जण म्हणलं मी काशीला गेलो. बरं, काशीला गेल्यावर मुक्ती आहे का मेल्यावर मुक्ती आहे महाराज? काशीला मेल्यावर मुक्ती आहे. काशीला जाऊन मरावं लागतं त्यावेळेस मुक्ती आहे. पण काशीहून लोक आले का मी 10व्याचं खात नाही म्हणते, मी 13व्याचं खात नाही, अरे मी भोपळा खात नाही. अरे तू गायछाप सोडणं पहिली. मग आता तुम्ही मला सांगा भोपळा सोडून काय करायचे का? अरे भोपळा सडले, भोपळा तो एकदा नाही दोनदा खाय, तुला 3दा त्या तीर्थयात्रेचं पुण्य भेटन. पण त्या तीर्थयात्रेला जाताना जर तो गायछाप खाल्ली तर त्या तीर्थयात्रेचा उपयोग आहे का महाराज? नाही. मग आपलं एकदा वर्म चुकलं आणि जे व्रत करायला नाही सांगितलं, मला तर वाटतंय का त्यामध्ये सोमवार आणि एकादशी शिवाय दुसरा उपास आला नाही महाराज. कारण माऊली 3ऱ्या अध्यायामध्ये तर सरळ म्हणतात, तुम्ही व्रत नेमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केवी न वचावे, तीर्थाशी गा. मग आपल्याला जिथं जायचं नाही तिथं जायला लागलो ना, आम्हाला देव भेटाना. कसा भेटन? काना खाली गणपती काढीन विठ्ठल.